गोकुळधाममध्ये सर्रासपणे सॅटेलाइट फेज 2D3 बिल्डिंगमध्ये ओपन जागेवरती जनावरांची कुर्बानी दिली जाते इच्छानिमित्ताने. काही आमच्या आजूबाजूच्या रहिवासी आहेत, सोसायटीचे नागरिक आहेत, त्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार केली. ती तक्रार घेऊन महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही जाऊन वॉर्ड ऑफिसरांना भेट दिली आणि त्यावेळेला कळलं की त्यांनी ऑलरेडी ती परमिशन दिलेली आहे. त्या गाईडलाईन्स ज्या महानगरपालिकेच्या गाईडलाईन्स आहेत की ओपन जागेवरती कुर्बानी देऊ शकत नाहीत. परत जे सोसायटी आहे त्याच्या 1 मीटरच्या आत जर मस्जिद असेल तरी ते देऊ शकत नाहीत परमिशन. पण त्यांना हे वास्तव दाखवलं आणि त्यांनी त्या परमिशन्स दिलेल्या. आमची डिमांड होती त्या रद्द कराव्यात कशाही करून, कारण ते आम्ही आपले सगळेच धर्माची लोक राहतात आणि त्यामुळे लोकांचं आरोग्य, सुरक्षा आणि त्यांच्या भावना ह्यांची कदर केली पाहिजे या पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्यावेळेला महानगरपालिका प्रशासनाने, वॉर्ड ऑफिसरांनी ही जी परमिशन आहे ती कॅन्सल केली आणि आमच्या सगळ्यांच्याच धार्मिक ज्या भावना होत्या त्यांनी सन्मान केला. त्याच्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे धन्यवाद. आपल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी वोट बँकवर ह्याचा प्रभाव दिसू शकतो का आपल्याला बीजेपी? बघा कसं आहे की काही गाईडलाईन्स असतात, प्रत्येक सणांना ते फॉलो करायचे असतात. जसं गणपती असतात, दिवाळी असतात, नवरात्री असतात, तसं बकरी ईद पण आहे, त्याही गाईडलाईन्स आहे. आमचं फक्त एवढीच डिमांड आहे की तुम्ही ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, प्रशासनानेच दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन, त्याच तुम्ही फॉलो करा. आणि या ठिकाणी ती परमिशन देताना त्यांनी फॉलो केली नव्हती, त्यांनी काहीच बघितलं नव्हतं. माझ्या मते त्यांनी प्रत्येक वेळेला विचार करावा, 10 वेळा तरी विचार करावा, ते बघावं वास्तव काय आहे आणि मगच परमिशन द्यावा ना. त्यांनी त्या अशाच न बघता परमिशन दिल्यात दरवर्षीप्रमाणे, तर हे कुठेतरी चुकीचं वाटलं. आणि ओपन जागेत कधीही असा बळी जनावरांचं घेणं हे चुकीचंच आहे. त्यामुळे आम्ही हे केलं.